आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। हा महिना संमिश्र महिना असं म्हणता येईल। काही चांगले काही वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव आपणास येतील। त्यातल्या वाईट अनुभवाबद्दल मी काही उपाय पण सांगेन, पण चांगल्या अनुभवाबद्दल तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही आहे आणि त्यामुळे होणारा फायदा मात्र आपण अवश्य करून घ्या। विशेषतः कामानिमित्त प्रवासाचे योग दिसतात। म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात, ज्या कामातून आपल्याला काही उत्पन्न मिळत आहे, त्या कामासाठी तुमचा काही प्रवास घडणार आहे असं ह्या ठिकाणी दिसून येत आहे। तर तो प्रवास जे आहे त्या प्रवासामध्ये थोड्या वरिष्ठांची गैरमर्जी होण्याची संभावना आहे। म्हणजे तुम्ही कामानिमित्त कुठे बाहेर जाताय, ते कामही तुम्ही ठीक करतायत, पण त्यातल्या काही चुकांमुळे वरिष्ठ थोडे नाराज राहतील असं दिसतंय। तर त्यामुळे आपली ॲक्युरसी चांगली मेंटेन करा आणि आपण ज्या कामाला गेलो आहे त्यात आपलं नावलौकिक मिळवून घ्या असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। मेष राशींच्या व्यक्तींना मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की प्रकृतीच्या बाबतीत मात्र या वेळेला थोडंसं डोळा आणि कान या निमित्ताने काही गोष्टी मला थोड्याशा त्रासदायक दिसून येतात। म्हणजे कानातून काही पू वाहणे किंवा कानात काही बारीक जखम होणे। काही लोकांना सवय असते कानात काठी किंवा बारीक काडी किंवा असं काहीतरी घालायची, तर त्यामुळे आतल्या गोष्टी डॅमेज होणे अशा काही गोष्टी दिसून येतात। तर त्या गोष्टी शक्यतो टाळा की जेणेकरून ती जखम किंवा अन्य काही जर झालं तर ते दुरुस्त व्हायला खूप वेळ लागेल। या गोष्टी आपण टाळायच्या गोष्टी आहेत, त्यामुळे या बाबतीत आपण अशा गोष्टी टाळाव्यात हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन। मेष राशी या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये स्वउद्योग करणारे व्यक्ती जे आहेत त्यांना यामध्ये बऱ्याच काही चांगल्या अनुभवांचा अनुभव येईल। म्हणजे लोकांची वेगवेगळी इन्क्वायरी असणे, जे तुमचं काम नाही ते सुद्धा तुम्ही करून द्याल का अशी विचारणा होणे, अशी शक्यता या गोष्टीत मला दिसून येते। जर ते काम तुमच्या कंट्रोलमध्ये असेल आणि तुम्हाला जमण्यासारखं असेल तर ती संधी घ्यायला तुम्ही हरकत नाही। त्याने दोन फायदे होतील। एक, नवीन गोष्टीत पदार्पण केल्यासारखं होईल आणि तुम्हालासुद्धा त्याचा अनुभव येईल आणि आर्थिक नुकसान काही त्यामध्ये होणार नाही। म्हणून उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींनी अशी ऑपॉर्च्युनिटी जर आली तर त्याचा अवश्य लाभ घ्या, फायदा घ्या असंच मी तुम्हाला सांगेन। उच्च शिक्षणासाठी जी मुलं प्रयत्न करत आहेत परदेश गमनासाठी वगैरे, त्यांनी या महिन्यात विशेष प्रयत्न करायला हवे। म्हणजे त्याबद्दल परीक्षा देणे किंवा त्याचे डॉक्युमेंट्स सादर करणे किंवा नवीन युनिव्हर्सिटीमध्ये अन्य ठिकाणी त्याचे जे काही पेपर जे आहे ते पाठवणे, ते अप्रूव्ह करून घेणे, अशा गोष्टी त्यांनी या महिन्यात करून घ्याव्या। कारण त्यासाठी अतिशय उत्तम अनुकूल कालावधी या महिन्यात आहे विद्यार्थ्यांना असं दिसून येतं। जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये जोरदार परीक्षेची तयारी करावी आणि जे आपले मौखिक परीक्षा वगैरे ज्या आहेत त्यामध्ये चांगली तयारी करा। कारण लेखी परीक्षेत तुम्ही नीट लिहित आहात, पण मौखिक परीक्षेमध्ये थोडं जरा तुम्ही कमी असाल असं वाटतं आहे, म्हणून ती तयारी जरा जास्त करून घ्या। कौटुंबिक बाबतीत जर आपण असा विचार केला तर ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये काही गोष्टी आपल्याला आर्थिक बाजू चांगली असेल तरच शक्य होतात, तर तशा व्यक्तींनी मात्र आपली आर्थिक बाजू जर भक्कम असेल तर कुठल्या तरी सहलीचं नियोजन करा। आपल्या घरच्यांना घेऊन घरच्यांच्या सह अशा सहलीचं नियोजन करा। त्यामुळे एक वातावरण चांगलं राहील आणि असा एक योग तुम्हाला दिसून येतो आहे की तुम्ही फेरफटका घरच्यांना कुठेतरी मारून आणणार असं दिसतं आहे, तर त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या। मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो की या महिन्यात उत्पन्न तुमचं ठीकठाक राहील। त्याचप्रमाणे अपेक्षित द्रव्यसुद्धा आहे, ते सुद्धा तुमचं द्रव्य येईल, पण उत्तरार्धामध्ये मात्र थोडेसे पैसे अडकण्याची शक्यता दिसून येते। म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्हाला थोडासा त्रास पूर्वी झालेला आहे, म्हणजे पूर्वीचं येणं म्हणूया आपण,
तर त्या गोष्टींपासून थोडा त्रास तुम्हाला पुन्हा एकदा होईल. म्हणजे रेग्युलर कामाचे पैसे येत आहेत पण पूर्वीचं येणं जे आहे ते येत नाही आहे. अशा काही गोष्टींनी त्रास होऊ शकतो, पण त्याचा पाठपुरावा करा आणि त्या गोष्टीचा तुम्ही लवकरात लवकर फायदा करून घ्या, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. प्रकृतीच्या कारणासाठी मी जे बोललो आहे तुम्हाला त्या मेष राशींच्या लोकांना, त्यांनी मुद्दाम या महिन्यामध्ये सूर्याकडे बघून अर्घ्य द्यायचा प्रयत्न केला. सूर्याकडे बघून रोज सकाळी 3 वेळा अर्घ्य देणे, म्हणजे हा उंजळीमध्ये पाणी घेऊन ते सूर्याकडे बघून अर्पण करणे जमिनीवर. असा उपाय जर तुम्ही केलात तर तुमचे जे नेत्ररोग किंवा त्या संबंधाने काही जर रोग असतील तर त्यात निश्चित कमतरता म्हणजे कमी होईल, तो रोग कमी होईल अशी शाश्वती मला वाटते. म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करावा. हे होतं मेष राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.